शिवसेना आणि पतित पावन संघटना हे दोघांच्या विचारधारा बाळासाहेबांची विचारधारा पतित पावन संघटनेची विचारधारा आमच्या दोघांचे रंग भगवे आहेत, झेंडे भगवे आहेत, विचार भगवे आहेत आणि त्यामुळे ही शिवसेना आणि पतित पावन संघटना एकत्र आलेली आहे। या राजकीय विषयावर नाही तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर आम्ही एकत्र आलो येणार आणि त्यामुळे आज एक शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारधारेला पुढे जाती आहे त्याच्यामध्ये पतित पावन संघटना एकत्र आल्यामुळे आणखी दोन्ही संघटनांना बळ मिळणार। भाई आगामी काळ हा सगळा स्थानिक स्वराज्य निवडणुकींचा आहे। उद्यापासून सगळीकडे बैठकांचा सिलसिला आहे। महायुती म्हणून निवडणुकांना तुम्ही कसं सामोरं जाणार आणि त्याची भूमिका काय? लोकसभा महायुतीने आम्ही लढवली, विधानसभा महायुतीने लढवून लँडस्लाइड विक्ट्री आम्ही मिळवली, स्थानिक स्वराज्य संस्था देखील भगवा फडकेल महायुतीचाच भगवा फडकेल आणि पुण्यामध्ये एकत्र लढणार नाही, मैत्रीपूर्ण लढती होतील असं भाजपाकडून सांगितलं जाते। आणि पुण्यातला त्यांचा आकडा आहे 125चा केवळ भाजपाचा, तर तुम्ही त्याकडे कसं बघताय? निवडणुका जाहीर व्हायच्या बाकी आहेत पुण्यातल्या महापालिकेच्या, आता तर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका आहेत। जागा किती मिळाल्या यापेक्षा विचारधारेला आमचं महत्व आहे आणि आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे। त्यामुळे युतीचा अजेंडा आमचा नाहीये, पुन्हा जागांचा अजेंडा आमचा नाही। या महाराष्ट्रातल्या जनतेला विकासाकडे नेणं, या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा। बाई पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न, पुण्यात मुंडव्यामध्ये जो जमीन गैरव्यवहार प्रकरण झालं, अजित पवारांनी सांगितलं व्यवहार रद्द झाला, पण त्याआधी जे सगळं घडलं, अनेक अधिकारी निलंबित झाले, तुम्ही स्वतः लक्ष घालणार आहात का की या सगळ्या प्रकरणावरून अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे का? यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यामधून जो काही अहवाल येईल दूध पाणीचं पाणी होईल आणि अजितदादांनी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। फक्त या जमिनीचा विषय नाहीये, राज्यभरातल्या महार वतनाच्या जमिनी आहेत, जसं आता मुंडव्याचं झालं तसं बोपोडीचं पण झालं, अनेक महार वतनाच्या जमिनी आहेत, यासाठी काही नियमावली बनणार म्हणून या एकच लक्षात ठेवा, कुठलाही गैरप्रकार सरकार खपवून घेणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही। बाई पुण्यातला जो शिवसेना भाजप मधला तणाव जो आहे तो कमी होताना दिसत नाहीये, तुमच्या नेत्यांमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये तणावाची परिस्थिती आहे। रोज रवींद्र दंगेकरांकडून भाजपच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत, परत भाजपकडून आरोप केले जात आहेत त्यांच्यावर। आता मला वाटतं जो विषय होता तो संपलेला आहे आणि त्यामुळे त्याला पुन्हा तुम्ही जिवंत करू। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।